Hello students. Now next example, insurance and annuity. त्याच्यामध्ये बघा काय एक्झाम्पल आपलं 60,000 articles costing ₹200 per dozen were insured against fire for ₹2,40,000 if 20% of the articles were burnt and 7,200 of the remaining articles were damaged to the extent of 80% of their values. Find the amount of that can be claimed under the policy. म्हणजे आपलं काय फाइंड आउट करायचं, आपलं इथं क्लेम काढायचं आहे. काय काढायचं, आपला क्लेम काढायचा आहे. क्लेम काढताना काय फॉर्म्युला आपला क्लेमचा, पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यूज इंटू लॉस. ओके, ठराविक फॉर्म्युले फक्त, जास्त फॉर्म्युले नाहीत त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय काढायचं आपला क्लेम विचारलं आहे. फाइंड काय म्हणते बघा, फाइंड काय, फाइंड द अमाऊंट ऑफ, अमाऊंट काढायची कशाची, क्लेम. जे आपला क्लेम काढायचा आहे, क्लेमचा फॉर्म्युला आपला काय सांगितला, पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. ठीक आहे, इंटू काय, लॉस सांगितले. आता आपलं काय दिलं बघा इथं, कुठली व्हॅल्यू दिलं आपल्याला, 60,000 आर्टिकल्स कॉस्टिंग ₹200 पर डझन म्हणत आहे. प्रत्येक डझन, एक डझनचा काय आर्टिकलचा रेट किती आहे, ₹200 पर डझन. इथं आपला टोटल आर्टिकल दिलेत, याचा अर्थ हे आर्टिकल्स आपल्याला डझनमध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागतील आणि नंतर त्याला मल्टिप्लाय 200ने करायचं. कारण एका डझनाचं किती आहे रेट, कॉस्ट किती आहे, 200. मग आपला हे टोटल आर्टिकल दिलेत, याचा अर्थ हे आर्टिकलचा रेट नाही दिला आपल्याला, हे डझनाचा रेट दिला आहे. याचा अर्थ हे आर्टिकल आपलं काय करायला लागतं, ते आर्टिकल दिलेत त्याचं आपण कन्वर्शन कशामध्ये करून घ्यायचं, डझनामध्ये करून घ्यायचं. कशामध्ये करून घ्यायचं, डझनामध्ये करून घ्यायचं. ते व्हॅल्यू काय होईल, आपली प्रॉपर्टी व्हॅल्यू होईल. काय होईल, ते प्रॉपर्टी व्हॅल्यू होईल. ठीक आहे, लक्षात आलं का, ती काय होईल आपली प्रॉपर्टी व्हॅल्यू. नंतर वेअर द इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर फॉर ₹2,40,000. याचा अर्थ ही काय झालं मग, आता हे वेअर इन्शुरन्स अगेन्स्ट, याचा अर्थ ही पॉलिसी व्हॅल्यू झाली. इन्शुरन्स अगेन्स्ट फायर फॉर दिस ₹, याचा अर्थ ही काय झाली, पॉलिसी व्हॅल्यू झाली. म्हणजे आपला पॉलिसी व्हॅल्यू मिळाली, आपल्याकडे काय झालं, पॉलिसी व्हॅल्यू आहे. मग आता काय काढायचं, आपला प्रॉपर्टी व्हॅल्यूज काढायची आहे. मग प्रॉपर्टी व्हॅल्यू कशावरून काढायची, आपला याच्यावरून काढायची. ठीक आहे, लॉस कशावरून काढायचा, इथून पुढे दिलं आहे बघा, इफ 20% ऑफ द आर्टिकल्स, किती 20% ऑफ द आर्टिकल्स वेअर ब्लंट, वेअर काय ब्लंट, याचा अर्थ ही लॉसमध्ये. आणि 7,200 ऑफ द रिमेनिंग आर्टिकल्स वेअर डॅमेज म्हणते, वेअर काय डॅमेज. म्हणजे हे ब्लंट प्लस डॅमेज, याचा अर्थ हे लॉसच आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती हे किती आहे, हे एक्सटेंड ऑफ 80% म्हणत आहे. म्हणजे त्याच्यावरती 80% हे डॅमेज आहे, राहिलेले रिमेनिंग. ठीक आहे, 20% ब्लंट आहे, हे लॉसच आहे. म्हणजे हे काय करायचं, हे ब्लंट प्लस हे डॅमेज असं करून ते काय झाला, टोटल लॉस झाला. टोटल काय झाला, लॉस मिळाला आपला. म्हणजे आपल्या ह्याच्यावरून काय काढता येईल, पहिल्या ह्याच्यावरून आपल्याला प्रॉपर्टी व्हॅल्यूज काढता येईल. हे गिवन आपल्याला पॉलिसी व्हॅल्यू दिलेलं आहे आणि ह्याच्यावरून काय आपल्याला लॉस काढता येईल. म्हणजे आपलं संपलं, पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू मल्टिप्लाय लॉस. लॉस केलं की आपलं काय मिळतं आहे, क्लेम मिळतं आपलं. ओके, काय करायचं आपलं लक्षात आलं. आता सोल्युशनमध्ये बघा काय सांगितलं बघा, 60,000 आर्टिकल्स कॉस्टिंग ₹. ठीक आहे, याचा अर्थ द नंबर ऑफ आर्टिकल्स काय दिलं आपला, द नंबर ऑफ आर्टिकल्स इक्वल टू किती आलं आहे, 60,000. त्याला 60,000. ठीक आहे, आता काय विचारलं खाली आपला, डझन काढायचे ह्याचे. याचा अर्थ काय करायचं ह्याला आपण, याचा अर्थ 60,000
डिवायडेड बाय 12 किती आलं हे 12 1 12 12 पंचे 60 1 2 3 म्हणजे किती आलं हे 5000 डझन आलं. काय आलं हे 5000 डझन आर्टिकल्स आले. समजलं 5000 डझन हे आर्टिकल आले. आता हे 5000 डझन आहेत. आपलं काय कॉस्टिंग किती आहे ₹200 पर डझन. एका डझनचा किती आहे 200 रुपये रेट आहे. त्यामुळं 5000चं काढायचं. त्यामुळे काय होईल टोटल कॉस्टिंग टोटल काय काढायचं आपला कॉस्ट काढायचं. मी काय करायचं कॉस्ट ऑफ देअरफॉर द कॉस्ट ऑफ 5000 डझन आर्टिकल्स इज इक्वल टू काय करायचं 5000 गुणिले इथे 200. ठीक आहे इक्वल टू किती आलं हे 5000 हे किती हे 200 देऊ आपण इथं 2 झिरो नंतर 1 2 3 झिरो 1 2 3 झिरो आणि 5 2 10 किती आलं 10 लाख. काय आलं हे 10 लाख कॉस्ट आली. ठीक आहे काय आलं हे 10 लाख. इथं रुपीज लिहू आपण इथं काय लिहायचं ₹10 लाख. याचा अर्थ ही काय आली प्रॉपर्टी व्हॅल्यू आली. काय आली आपल्या भाषेत काय झालं हे प्रॉपर्टी व्हॅल्यू. काय आली हे प्रॉपर्टी व्हॅल्यू. ठीक आहे. आणि आता गिवन काय आपला पॉलिश व्हॅल्यू दिलेलं आपल्याला. गिवन काय पॉलिश व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे मग त्याच्यावर आपलं काय करू लॉस काढू किंवा इथं आपण लिहू गिवन काय अँड गिवन पॉलिसी व्हॅल्यू. गिवन पॉलिश व्हॅल्यू किती आहे 2,40,000 ही झाली पॉलिश व्हॅल्यू. आता आपल्याला लॉस काढायचं आहे. काय काढायचं आहे लॉस काढायचं आहे. तर लॉस कशामध्ये बघा द व्हॅल्यू ऑफ ब्रंट आर्टिकल्स द व्हॅल्यू ऑफ ब्रंट आर्टिकल्स इक्वल टू हे ब्रंट महत्वाचं आपल्याला ब्लंट आर्टिकल्स किती आहे 200 पर आहे नाही का इंटू 1000 किती आहे 1000. 1000 कसं लक्षात आलं तुमच्या किती सांगितलं आपला 20% म्हणते 20% कशावरती 20% टोटल आर्टिकलवरती 20%. ठीक आहे अगोदर आपण काय करू हे आर्टिकल्स काढू. टोटल म्हणजे किती झालं तुमचं 60,000 आणि हे 20% याचा अर्थ 20/100. हे झिरो कॅन्सल हे झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल किती आलं हे किती आलं 6000. किती आलं ते 6000 आले. ठीक आहे बघा आपलं काय काढायचं आहे द नंबर ऑफ आर्टिकल्स कम्प्लिटली ब्लंट. कम्प्लिटली काय ब्लंट आहे म्हणजे किती आलं हे 6×2=12 किंवा अगोदर आपण एक स्टेप काय करू एक स्टेप वाढवू. इथं आपण व्हॅल्यू काढण्याच्या अगोदर the number of article completely blunt the number of article articles completely blunt म्हणजे किती आलं मग आता हे 60,000 आणि किती आहे 20% टोटल आर्टिकल. बघा इफ 20% ऑफ द आर्टिकल्स वेअर ब्रंट म्हणते म्हणजे टोटल आपले आर्टिकल किती आहेत 60,000 मग त्याच्यावरती 20% काढायचं. याचा अर्थ 20% म्हणजे किती आलं हे 20/100 हे झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल किती आलं 6×2=12 आणि 1 2 3 झिरो 1 2 3 झिरो किती आलं 12,000 रुपये ते आलं. ठीक आहे 12,000 आलं. आता ह्याचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला डझनमध्ये करायचं.
कशामध्ये करायचं, डझनमध्ये करायचं. याचा अर्थ 12,000 भागिले 12 किती आलं, 12 1 12 0 0 0 1000 डझन. किती, 1000 डझन. आता हे 1000 डझन आलं. आता 1000 डझन, आता व्हॅल्यू काढायची. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द ब्लंट आर्टिकल ब्लंट आर्टिकल्स मी किती आलं, हे 1000 गुणिले 200 किती आलं, हे 0 0 2 झाले, नंतर 3 0 आणि 2 किती झालं, 2 लाख. काय झाले, 2 लाख रुपीज झाले. ठीक आहे, 2 लाख काय झाले, हे रुपीज. याला आपण नंबर 1 म्हणू आपण. कारण आपण कशाचं काढलं आहे, 20% आर्टिकल वेअर ब्लंट म्हटलं आहे. लक्षात कसं काढलं ते, 20% आर्टिकल ब्लंट म्हणजे काय केलं आपण, हे काढलं टोटलच्या. द नंबर ऑफ आर्टिकल्स कम्प्लिटली ब्लंट 20% आहे, त्यामुळे टोटलच्या 20% किती आलं, 12,000. त्याला आपण काय केलं, डझनमध्ये कन्वर्ट केलं. हे टोटल आर्टिकल झाले, डझनमध्ये कन्वर्ट केलं, भागिले 12 केलं की 1000 डझन आले आर्टिकल्स. आणि त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ ब्लंट आर्टिकल 1000 गुणले प्रत्येक डझनाचं रेट किती आहे, कॉस्टिंग किती आहे, 200 रुपये. किती आलं, हे 2 लाख रुपये. हे झालं पहिलं. आपण लॉस काढतो, लक्षात ठेवा, ब्लंट. आता काय काढायचं आपला, रिमेनिंग आर्टिकल्स वेअर डॅमेज्ड टू एक्सटेंड 80%. कशाच्या, याच्या. ठीक आहे, याचा अर्थ 80% डॅमेज. 80% डॅमेज कशाच्या, 7200च्या. ठीक आहे, आता आपण इथे लिहितो डॅमेज, शॉर्टमध्ये लिहितो मी फक्त. डॅमेज किती आहे, 80% इक्वल टू किती अर्मात आहे, कशाच्या, 7200च्या. याचा अर्थ 80% 0, हे 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. किती, 720 गुणिले 8 किती आलं बघा, हे 720 गुणिले 8 म्हणजे किती आलं, 5760. 5760 हे आर्टिकल्स आले, डॅमेज आर्टिकल. ह्याचं कन्वर्शन कशामध्ये करून घ्यायचं, डझनमध्ये करून घ्यायचं. ह्याचं कन्वर्शन कशामध्ये करून घ्यायचं, डझनामध्ये करून घ्यायचं. लक्षात आलं, मी किती आला तर हे डायरेक्ट मी इथे लिहितो, भागिले 12 करतो डझनमध्ये कन्वर्शन करताना. याचा अर्थ 480 डझन आले. किती आले, 480 डझन. ठीक आहे, हे 480 डझन आलं. ह्याचं काय करायचं, आपल्याला कॉस्ट काढायचं, व्हॅल्यू काढायची. द व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ काय, डॅमेज आर्टिकल. ठीक आहे, मी इथे लिहू आता. बरं, व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल किती येणार आता, ह्याला मल्टिप्लाय करायचं. व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल, व्हॅल्यूज ऑफ द व्हॅल्यूज ऑफ डॅमेज आर्टिकल्स इक्वल टू किती, 480 गुणिले 200. 480 गुणिले किती आलं, 200 म्हणजे 96,000. किती झालं, हे रुपीज 96,000. याला आपण म्हणू सेकंड. म्हणजे आपण काय केलं बघा, ते व्हॅल्यू कसे काढल्या, द व्हॅल्यू ऑफ ब्लंट आर्टिकल्स आणि डॅमेज आर्टिकल्स काढले. अगदी एक्झाम्पल सोपं आहे अगदी. ठीक आहे, आता हे दोन काढले की आता हा पण लॉसच आहे, ब्लंट आणि हे डॅमेज आहे. हे दोन्ही काय करायचं, ॲड करा, टोटल लॉस येईल. टोटल लॉस येईल. मग काय म्हणायचं, देअरफॉर टोटल लॉस इक्वल टू फ्रॉम 1 and 2 किती आहे, 1 किती आहे, 2 लाख प्लस 96,000 इक्वल टू किती आलं, 2,96,000 रुपीज. हे काय आलं, 2,96,000 रुपीज. हे टोटल लॉस आला, हे आला टोटल लॉस. ठीक आहे, समजलं, टोटल लॉस आला. आता आपलं काय करायचं, आता टोटल लॉस केल्यानंतर आपण आर्टिकल आता क्लेम वापरायचं. फॉर्म्युला वापरा,
therefore claim equal to therefore claim is equal to policy value divided by property value into loss आता पॉलिश व्हॅल्यू किती आहे बघा आपली पॉलिश व्हॅल्यू आपल्याकडे पॉलिश व्हॅल्यू किती होती 2,40,000 किती होते 2,40,000 डिवाइडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू किती आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू 10 लाख किती आहे 10 लाख इंटू लॉस किती आला 2,96,000 2,96,000 करा कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि इथे 6 ठीक आहे आता किती आलं 40 296 गुणले 240 गुणले 296 करा ठीक आहे किती येईल तुमचं आता कॅल्क्युलेशन किती येईल ते 71,040 71,040 हे एवढं काय आलं रुपीज क्लेम आला समजलं काय केलं ते आपण काय होतं बघा विचारलं आपला फाइंड द अमाऊंट ऑफ देयर कॅन बी क्लेम्ड अंडर द पॉलिसी आपला क्लेम काढायचा आहे क्लेम काढताना आपला पॉलिसी व्हॅल्यू आणि प्रॉपर्टी व्हॅल्यू लागते आपला पॉलिसी व्हॅल्यू दिलेलं आहे इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर फॉर याचा अर्थ काय झाली पॉलिश व्हॅल्यू म्हणजे पॉलिश व्हॅल्यू आपल्याला मिळालेलं आहे आता प्रॉपर्टी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर प्रॉपर्टी व्हॅल्यू आपण कशी काढली आता हे टोटल आर्टिकल त्याची कॉस्टिंग दिले त्याची काय दिले कॉस्टिंग दिली ठीक आहे ह्याच्यावर आपण काय केलं ह्याचा डझन काढले आपण कारण हे डझनाचं कॉस्टिंग आहे त्यामुळे टोटल आर्टिकल आपण डझन काढले भागिले 12 केलं डझन काढले त्याची व्हॅल्यू काढली मग ती आली प्रॉपर्टी व्हॅल्यू काय आली प्रॉपर्टी व्हॅल्यू आता आपला राहिलं लॉस कशातून काढला 20% आर्टिकल्स दिले तुम्हाला ब्रंट दिलेत कशाच्या टोटल 20% या टोटल आर्टिकलच्या 20% ठीक आहे मग टोटल आर्टिकलच्या 20% ते कॅल्क्युलेशन केलं म्हणजे 60,000 गुणिले 20 भागिले 100 ते केलं की त्याला भागिले काय केलं आपण 12 केलं ते डझनामध्ये कन्वर्शन केलं त्याला भागिले 12 केलं ते डझनामध्ये कन्वर्शन केलं आणि त्याला परत कशाने गुणलं 200 कारण एका डझनाचा रेट किती आपला कॉस्ट किती आहे 200 त्यामुळे त्याला गुणिले 200 केलं ते काय कॅल्क्युलेशन आलं तर ते थोडक्यात काय झालं ते ब्लंट झालं व्हॅल्यू ऑफ काय ब्लंट आर्टिकल्स ते नंबर 1 म्हणलं आपण त्याला आणि दुसरं काय आहे ते आपलं आता तर व्हॅल्यू ऑफ काय काढायचं आपला डॅमेज आर्टिकल काढायचे त्यामुळे किती दिले ते 7,200 वरती रिमेनिंग आर्टिकल्स म्हटले ठीक आहे 7,200 रिमेनिंग आर्टिकल्स वर डॅमेज ते डॅमेज झाले आणि टू एक्सटेंड 80% ह्याच्यावरती 80% ह्याच्यावरती 80% याचा अर्थ 7,200 गुणिले 80 भागिले 100 ते जे काय आलं ते आर्टिकल्स आले त्याला भागिले 12 केलं ते डझनामध्ये कन्वर्ट झालं आणि याचा अर्थ त्याची कॉस्टिंग काढायची आहे द व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल्स इक्वल टू काय मग ते आलेली जी काय व्हॅल्यू असेल त्याला मल्टिप्लाय किती केलं आपण ते 200 केलं म्हणजे आपलं काय आले ते व्हॅल्यू ऑफ डॅमेज कॉस्टिंग आली ती लॉस झाला म्हणजे थोडक्यात टोटल लॉस कसा मग हा ब्लंटचा आणि डॅमेजचा हे दोन्ही कसे आहेत लॉस आहेत त्यामुळे फ्रॉम 1 and 2 ते ॲडिशन केली टोटल लॉस काढला आपण टोटल लॉस एवढा आला म्हणजे लॉस मिळाला आपल्याला लॉस मिळाला की आपण व्हॅल्यू फक्त फॉर्म्युला पुटअप केला क्लेम इक्वल टू पॉलिश व्हॅल्यू डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस या व्हॅल्यू दिले होते आपल्याला आणि हे लॉस आपण फक्त काढला टोटल कॅल्क्युलेशन केले की आपल्याला क्लेम मिळाला अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे होतं क्लेम कसा काढायचा ते फक्त तुम्हाला माहीत असायला पाहिजे ठीक आहे क्लेम कसा काढायचा ते माहीत झालं की आपलं अडचण नाही आता आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आणखी क्लेमचं बघूया म्हणजे आपल्या इथं हे एक पार्ट इन्शुरन्सचा संपेल ॲन्युटी आपण नंतर बघूया पुढचं एक्झाम्पल आहे बघा तुमचं बघा द प्रॉपर्टी वर्थ रुपीज 4 लाख इज इन्शुअर्ड विथ देअर कंपनीज ABC 3 कंपनी तुम्हाला A B आणि C कंपनी दिले तुम्हाला आणि त्याचे काय दिले बघा ABC द अमाऊंट
insured with these companies are rupees 1,60,000, 1,60,000, 1,00,000 आणि 1,40,000 रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ पहिल्याचं किती आहे 1,60,000, ह्याचं किती आहे 1,60,000 रुपीज. दुसरं किती आहे 1,00,000 रुपीज. आणि तिसरं किती आहे तिसरा आहे 1,40,000, 1,40,000 रुपीज. ठीक आहे. याचं हे इन्श्युअर अमाऊंट ऑफ इन्श्युअर्ड आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय पुढं फाइंड द अमाऊंट ऑफ रिकवरेबल फ्रॉम द ईच कंपनी इन द इव्हेंट ऑफ लॉस टू द एक्सटेंट ऑफ ₹9,000. म्हणजे काय काढायचं आहे क्लेम काढायचं आहे. तुम्हाला लॉस पण दिलेलं आहे. लॉस टू एक्सटेंट ऑफ ₹9,000, 9,000 लॉस दिलेलं आहे. म्हणजे आपलं फक्त काय काढायचं आता पॉलिश व्हॅल्यू आणि प्रॉपर्टी व्हॅल्यू. त्यातलं तुम्हाला पॉलिश व्हॅल्यू हे प्रत्येकात थोडक्यात दिलं आहे तुम्हाला. गिव्हन काय आता हे सगळं गिव्हन काय तुम्हाला बघा. पॉलिश व्हॅल्यू होते ए कंपनीची पॉलिश व्हॅल्यू आहे, बी कंपनीची पॉलिश व्हॅल्यू आहे, सी कंपनीची पॉलिसी व्हॅल्यू आहे. आणि टोटल जर तुम्ही केली तर ती तुमचं टोटल पॉलिसी व्हॅल्यू केली की ती काय झाली तुमची प्रॉपर्टी व्हॅल्यू झाली. प्रॉपर्टी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे किती आहे 4,00,000 रुपये. टोटल किती होते यांचे टोटल किती झाले हे 4,00,000. ठीक आहे. म्हणजे हे प्रत्येकाची काय झाले हे पॉलिसी व्हॅल्यू आहे. हे काय आहे ह्याची हे पॉलिसी व्हॅल्यू. ए कंपनीची पॉलिसी व्हॅल्यू, हे बी कंपनीची पॉलिसी व्हॅल्यू आणि हे सी कंपनीची पॉलिसी व्हॅल्यू. आणि हे टोटल झाले की आपले हे काय झाले मग आता हे प्रॉपर्टी व्हॅल्यू झाली. काय झाली हे झाली प्रॉपर्टी व्हॅल्यूज झालं. आता प्रत्येकाचा काय विचार आपला प्रत्येकाचा ईच म्हणते ईच कंपनी फाइंड द अमाऊंट ऑफ रिकवरेबल. याचा अर्थ क्लेम विचारला आहे. प्रत्येक कंपनीचा क्लेम विचारला आहे. म्हणजे आपला क्लेम ए इक्वल टू आपलं काय करायचं आहे क्लेम फॉर ए, क्लेम फॉर कंपनी ए इज इक्वल टू हां. आता त्याचं पॉलिश व्हॅल्यू क्लेमचं काय फॉर्म्युला आपला पॉलिश व्हॅल्यू किती आहे 1,60,000 भागिले किती आहे 4,00,000 आणि इंटू लॉस किती दिलं आहे तुम्हाला आणि गिव्हन दिलं आहे गिव्हन लॉस इक्वल टू 9,000 दिलं आहे. किती दिलं आहे 9,000. करा कॅल्क्युलेशन करा 1 2 3 1 2 3 1 2 1 2 नंतर किती आलं इथं 4 1 4 4 चौक 16 0 0 400 गुणिले 9 9 चौक 36 9 चौक 36 आणि 2 0 3,600 रुपये. किती आलं 3,600 रुपये. हे काय झालं क्लेम फ्रॉम कंपनी ए, क्लेम फॉर कंपनी ए. असंच कंपनी बीचा आणि सीचा काढायचं आहे. संपलं. आता कंपनी बीचं काय क्लेम फ्रॉम कंपनी बी, क्लेम फॉर कंपनी बी इक्वल टू बीचं किती आहे पॉलिश व्हॅल्यू फॉर्म्युला पॉलिश व्हॅल्यू डिवाइड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू 1,00,000 डिवाइडेड बाय 4,00,000 इंटू 9,000 इक्वल टू किती 1 2 3 4 5 गेले 1 2 3 4 5 नंतर परत इथं किती आलं 4 भागा 1,000 4 भागा गुणिले 9 करा कॅल्क्युलेशन करा किती येते 2,250. किती आलं कॅल्क्युलेशन याचा अर्थ ₹2,250. सिमिलरली क्लेम फ्रॉम कंपनी सी इक्वल टू इथे आलं येतं आहे 1,40,000 डिवायडेड बाय 4,00,000 मल्टिप्लाय 9,000. इथं पण तेच करा. ठीक आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 याला 4 भागा गुणिले 9 करा कॅल्क्युलेशन करा किती आलं 3,150. किती आलं ₹3,150 झालं. मी थोडक्यात तुम्हाला क्लेम कसा काढायचा फॉर्म्युला असताना क्लेम काढताना काय पॉलिसी व्हॅल्यू
डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू गुणिले लॉस. तुम्हाला सगळं दिलेलं आहे. प्रत्येक कंपनीची पॉलिसी व्हॅल्यू दिली होती, प्रत्येक कंपनीची पॉलिसी व्हॅल्यू दिली होती, लॉस दिला होता आणि तुम्हाला प्रॉपर्टी व्हॅल्यू पण सुरुवातीला गिव्हन आहे. प्रॉपर्टी व्हॅल्यू पण दिलेली होती. याचा अर्थ प्रॉपर्टी व्हॅल्यू टोटल जरी केली ते ह्याची काय ते प्रॉपर्टी व्हॅल्यू झाली. प्रत्येक कंपनीचं हे काय झालं, पॉलिसी व्हॅल्यूची टोटल केली की ती काय झाली, त्याची प्रत्येकाची हे काय झालं, टोटल प्रॉपर्टी व्हॅल्यू झाली. पण तुम्हाला दिलेलं आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू दिलेलं आहे, लॉस दिलेलं आहे, पॉलिसी व्हॅल्यू प्रत्येक कंपनी दिलेलं आहे. फक्त आपला प्रत्येक कंपनीचं काय काढायचं आहे, क्लेम काढायचं झालं. या ठिकाणी आपलं इथं इन्शुरन्स याच्यामधले जे एक्झाम्पल होते त्या टाईपची ते आपण सॉल्व केलेत. बाकीचे तुम्ही होमवर्क करू शकता. नेक्स्ट टाईमला आपण ॲन्युटी त्याचे एक्झाम्पल बघूया.